नमस्कार नमस्कार सुस्वागतम. तर मंडळी, उद्या आहे भारतीय प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. स्वप्नील सर, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. वा आणि छान दिसताय सर तुम्ही आज. थँक्यू सो मच. आणि आपल्या संपूर्ण टीम तर्फे तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वा. तर मंडळी, हा आठवडा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा असणार आहे, कारण या मंचावरती महाराष्ट्रातल्या रत्नांना आपण आमंत्रित करणार आहोत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचं नाव भारतात जगभरात पोहोचवलेलं आहे. अशा रत्नांना या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. तर सुरुवातीलाच आपण आमंत्रित करूयात, जे नाव ऐकल्यानंतर अनेक गुन्हेगार चळाचळा कापतात, घाबरतातच. मी म्हणतो की बाबा, हे वकील आमच्या नशिबी येऊ देऊ नका. मी कुणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. जोरदार टाळ्यांनी आपण जोडीनं त्यांना आमंत्रित करणार आहोत. विशेष सरकारी अभियोक्ता श्रीमान उज्ज्वल निकम सर आणि सौ ज्योतिताई निकम मॅम. सर, मनापासून स्वागत. मॅम, मनापासून स्वागत. आता आणखीन एका अशाच विशेष व्यक्तीला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. खरं तर तुम्ही आणि ते ही प्रोफेशन्स फार जवळजवळची आहेत. म्हणजे कोर्ट म्हटलं की जसे वकील आले तसे पोलीस सुद्धा आले, बरोबर. तर एक अशी व्यक्ती या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे. खरं तर सिंगम बिंगम ही नावं आत्ता आली हो, पण ज्यांच्याकडे बघून मला वाटतं हे सगळं सुचलेलं असणार रोहित शेट्टीला. खऱ्याखुऱ्या सिंगमला या मंचावरती आज आम्ही आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पोलीस सह आयुक्त मुंबई शहर विश्वास नांगरे पाटील सर आणि सौ रुपालीताई नांगरे पाटील. सर, मनापासून स्वागत. मनापासून स्वागत सर, आणि प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा. वा, खूप छान वाटतं की अशी माणसं या मंचावरती आलेली आहेत. आणखीन बरीच माणसं या मंचावरती येणार आहेत. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. आता आणखीन एका जोडीला आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत सर. खरं तर बघा ना, प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आलेली आहेत. पोलीस क्षेत्र आहे, वकिली आहे, आणि आता वैद्यकीय क्षेत्रातल्या एका व्यक्तीला आपण इथे आमंत्रित करणार आहोत. खरं तर डोळ्यांनी बोलणं काय असतं हे आपण अनुभवतो, पण डोळे किती महत्वाचे असतात हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. सगळ्यांना कळलं मी कुणाबद्दल बोलतोय. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई महाराष्ट्र आणि सध्या आयुष कोविड टास्क फोर्स महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर तात्याराव लहाने आणि सौ सुलोचनाताई लहाने. जोरदार टाळ्या. सर, स्वागत. सर, स्वागत 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 स्वागत. बसण्याची विनंती करतो. हवा येऊ द्या म्हटल्यानंतर वेगवेगळे प्रयोग सर आम्ही आतापर्यंत केले, जसं डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम सुद्धा हवा येऊ द्यानं बऱ्याचशा वेळेला केलं, आणि ते काम केलं आमच्या पोस्टमन काकांनी. पत्र, तर नेहमी एक पत्र इकडे यायचं. पोस्ट खाता आहे, सुरू आहे, पण सध्याच्या या सगळ्या मेल आणि मोबाईलच्या काळामध्ये पत्र लिहिणं आणि ती कला कुठेतरी लोप पावत चालली होती, आणि त्या काळात हवा येऊ द्यानं पत्र परत एकदा सुरू केलं. त्या पत्रानंतर महाराष्ट्रात अनेक बदल घडायला लागले, हे आम्हाला नंतर कळायला लागलं. तर आता या मंचावरती आपण त्यांनाच बोलावणार आहोत, कारण एक विशेष गोष्ट ते आल्यानंतर मी सांगणार आहे. जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी. वा वा. तर स्वागत. अरविंद सरांना आज व्हायोलिन आणला, फुल शाहरुख खान झाले असतात. मी ओळखलंच नाही, म्हटलं अरविंद सर कसं काय आले. तर मला सांगायला आवडेल की ज्या पत्रांचा मी उल्लेख करत आहेत ती पत्र इतकी गाजली, त्यानंतर सध्या 10वीच्या धड्यामध्ये तुमचं पत्र आहे मराठीला. वा. मराठीच्या धड्याला सरांचं पत्र आहे, आणि त्याचबरोबरीनं सध्या पोस्टानं त्यांच्या नावानं एक तिकीट सुद्धा जारी केलं. वा 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 वा. तर त्या निमित्तानं आपण गप्पा मारणारच आहोत. आता आणखीन एका क्षेत्रातल्या एका व्यक्तीला आपण आमंत्रित करणार आहोत. खरं तर आई वडील हे एक मुलगा घडवू शकतात, 2 मुलं घडवू शकतात, पण एक शिक्षक अख्खी पिढी घडवतो, हे आपल्याला माहितीच आहे. असेच एक शिक्षक आता या मंचावरती येणार आहेत, जे ठरलेले आहेत
भारताची शान आणि यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय रणजित सिंह डिसले यांचं. सर मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आज तुम्ही आमच्या या मंचावरती आलेले आहात आणि मी तुम्हाला येस स्थानापन्न होण्याची विनंती Thank करतो. तर सर ग्लोबल टीचर प्राइज तुम्हाला मिळालेलं आहे आणि अत्यंत मोठा पुरस्कार आहे, जागतिक दर्जाचा पुरस्कार. आणि असं मला वाटतंय की हजारो एंट्रीज येत असतील किंवा लाखो, मला माहित नाही, तुम्ही जास्त सांगाल. तो आता तुम्हाला मिळाला या वर्षीचा आणि सगळ्यांना अभिमान आहे. निर्विवाद. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक शिक्षकाला तो पुरस्कार तुमच्यामुळे मिळाला असं आज प्रत्येकाला वाटतंय. त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल? हा जो ग्लोबल टीचर प्राइज आहे हा युनेस्को आणि वर्की फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातला नोबेल मानला जाणारा हा पुरस्कार आहे. वा 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 वा. आणि हा जगभरातल्या एक्सेप्शनल काम करणाऱ्या शिक्षकासाठी दिला जातो की ज्याचं काम जगभरातल्या शाळांमध्ये स्केलअप करता येईल, त्याचं सार्वत्रिकीकरण करता येईल. भारताला हा पहिल्यांदाच बहुमान मिळाला याचा मला आनंदही आहे. महाराष्ट्राला देखील हा मान माझ्या रूपात मिळाला आहे. पण मला वाटतं जसं तुम्ही आता उल्लेख केला की हा रणजित डिसले हा एका शिक्षकाचा नाही आहे, तर हा तमाम शिक्षक वर्गाचा अवॉर्ड आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार आहे. खरं तर तुम्हाला हा पुरस्कार मिळाला हे सगळ्यांना माहितीच आहे, पण बरेचसे प्रेक्षक आहेत ज्यांना अजूनही उत्सुकता आहे. कदाचित त्यांनी आत्ता लावला असेल टीव्ही किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांना आपण हे सांगूयात की नक्की कुठल्या गोष्टीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे, जे तुम्ही कोर्स बनवले त्याबद्दल. हा जो पुरस्कार आहे हा जे इनोव्हेशन्स मी केलेले आहेत क्लासरूममध्ये, QR कोडेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती, ज्याच्यामध्ये तुम्ही आता बालभारतीची 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तकं बघत असाल तर त्या प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये एक QR कोड छापलेला आहे. आणि हा QR कोड तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्कॅन केला की त्या धड्याशी रिलेटेड असणारा व्हिडिओ, ऑडिओ फॉर्मॅट, कविता असेल तर त्याची ऑडिओ फॉर्मॅट ऐकायला मिळते, त्याच्याशी रिलेटेड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाहायला मिळतात. लॉकडाऊनमध्ये याचा खूप फायदा झाला. म्हणजे आपल्या शाळा जरी जे बंद राहिले तरी शिक्षण मात्र सुरू राहिलं, ते या QR कोडेड पाठ्यपुस्तकांमुळे. तर आता आपल्या समोर एक शाळा सादर होणार आहे. काय आज दिसले सर तुम्ही आलात, तुम्ही तर आता सगळ्या जगभरात प्रसिद्ध झालाय सध्या आणि तुमचं कार्यच इतकं मोठं आहे. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन मी करतो आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर कसं आहे, तुम्हाला भेटण्यासाठी आमच्या तुकडटवाडीतले एक गुरुजी सज्ज झाले, त्यांना भेटायचे. तुम्ही जसे वेगवेगळे प्रयोग केले तुमच्या शाळेत आणि ती शाळा जगभरात पोहोचवली, तसे यांनी पण भलतेच प्रयोग केलेत त्यांची शाळा जगभरात पोहोचवण्यासाठी. तर त्यांना तुम्हाला भेटायचं होतं. तुमचं नाव दिसले, ते शाळेत कधीच नाही दिसले सर. कधी असतात कधी नसतात, कोणालाच काय त्यांचा पत्ता नाही. पण त्यांचं असं म्हणणं की आज सर आलेत तर मला पण बोलावं, मला पण पुरस्कार मिळालाच पाहिजे. बर, एवढं मी काम केलं असं त्यांचं म्हणणं. कुठला कॉन्फिडन्स आहे काय माझी त्यांना. तर त्यांना मी बोलवतो, या शाळेतली पोरं पण या. सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं. काय उत्साह बघा शाळेबद्दल. हे असे असतील तर कसे व्हायचे पुढं, विद्यार्थी घडायचे कसे. अरे दाड्या बिड्या तरी करत, अरे शाळेत येतो तुम्ही. ठीक आहे, असू दे. या या दिसले सर या आणि त्यांच्या वाईफ. अरे काय झालंय, मी एवढं गाणं म्हणतोय हसा मुलांना हसा. हा तुम्ही काय तोंड फुगून बसलाय? हा कुणावर रुसलाय तुम्ही? अहो तुमच्यावरच रुसलेत ते. का? तुम्ही गाणं काय म्हणताय? हसा मुलांनो हसा, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. तुमच्याकडे बघून त्यांना तसं वाटतं. म्हणजे मी अंधार आहे? हे, काय? मी अंधार आहे? नाही नाही तसं नाही, तुम्ही अंधार नाही. तुमच्याकडे बघून त्यांना स्वतःचं भवितव्य अंधारात दिसतंय. मग ठीक आहे. एक मिनिट, मला एक गोष्ट सांगा, ही एवढी मोठी मुलं कितवीला आहेत? पहिलीला दिली.
अरे विकत घ्यायला नाही विचारत आहे, कितवीला आहेत? ते पहिलीला आहे ती. पहिलीत. एवढी मोठी पोरं? ती पुढच्या वर्गात जातच नाही. का ते आमच्या शाळेत एकच वर्ग आहे ना, पुढचा वर्गच नाही. हॅलो, वर्ग पुढे जात नसतो, तीच पोरं असतात पुढच्या वर्गात जातात. आणि तुमच्याकडे वर्ग नसला तरी चालेल ना. तुम्ही एक काम करा, तुम्हीच पुढच्या इयत्तेचं शिकवा ना त्यांना त्याच वर्गात. दुसरीचं काही येत नाही का तुम्हाला? नाही येतं ना. काय? पत्र येतात, फोन येतात. हे पत्रलेखन ते असतं की दुसरीत गेल्यावर शिकवतो की नाही आम्ही. नाही, 1 मिनिट. आणि फोनचं काय त्या? ते स्मार्टफोन कसा वापरायचा ते पण आम्ही शिकवतो. पण मुलांना मोबाईल कशाला आले पाहिजेत मी म्हणते. काय बोलतीस, कळतं का तुला? मोबाईल कशाला? म्हणजे ऑनलाईन शिक्षण चालू आहे, ऑनलाईन वर्ग चालू आहेत. मी नाही केवढा घरी बसून ऑनलाईन शिकवणी घेतो. नाही नाही, बघितलं यांचं ऑनलाईन वर्ग बघितले मी. हे लॅपटॉप समोर बसतात, मुलांना सांगतात तुमचं तुम्ही वाचा, आणि हे झोपा काढतात. आपण हे झोपलेले लोकांना दिसत नव्हतं? नाही नाही, कसं दिसणार? का? बघा ना, भारीतला चष्मा करून घेतलाय. साधा माणूस आहे का? हा बघा. मुलांना कळतच नाही बरं का. हो ना. झोपल्यात का जागेत ते. कोणी बनवून दिला तुम्हाला? डॉक्टरला आणि तसं नाही सर, त्यांनी नंबर दिला होता मला, मी ते डोळे चिटकवले. काय बोलायचं या माणसाला? मला सांगा, कोण आहे तुम्ही? नाव काय तुमचं? मी जीप शिक्षक. अच्छा, जिल्हा परिषद शाळा शिक्षक? नाही नाही, मग? जितेंद्र पंढरीनाथ शिक्षक. शिक्षक आमचं आडनाव. हे काय शिक्षक कसं असू शकतं आडनाव? हो, असं कसं असू? आमचे पूर्वज शिक्षक होते ना, म्हणून आडनाव शिक्षक झाले. कुठले तुमचे पूर्वज? पुण्याचे. त्यांना शाळेची गरजच नव्हती, ते फक्त शिकवायचे. नॅचरल होतं त्यांचं. Natural होते, हा. तुम्ही कुठं पुण्याचे वाटताय पण? स्वप्नील जोशी तरी कुठे पुण्याचे वाटतात. तरी त्यांचं दुकान चाललंय ना पुणे, मुंबई, पुणे. मग सर किती पार्ट झाले त्याचे? 3. अच्छा अच्छा. मला ना वाटतंय मुंबई पुणे मुंबई अशी जोपर्यंत बुलेट ट्रेन सुरू होत नाही ना, तोपर्यंत यांचं आंदोलन चालूच राहतं. एक मिनिट, माझा मुद्दा राहतोय. तुमचं नाव जीप शिक्षक? जितेंद्र पंढरीनाथ शिक्षक. हा. आणि तुम्ही? मी माझी शिक्षक. माझी शिक्षक म्हणजे? मालती जितेंद्र शिक्षक, त्यांची बायको असते. वा वा वा, म्हणजे एक कपल आज तुम्ही जोडीनं आलाय, मला छान वाटलं. आणि बुके कोणासाठी आणलाय? आम्ही दिसले सरांसाठी हा बुके आणला. तर सर येता का 1 मिनिटासाठी प्लीज? म्हणजे खास तुम्हाला भेटायलाच आम्ही आलतो. प्लीज या ना सर. थँक्यू. अरे वा वा सर, थँक्यू. तुम्ही आलात, आम्हाला एकदम खूप आनंद झाला. सर मला एक छोटासा प्रश्न फक्त विचारायचा होता तुम्हाला, की तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या बायको समोर येता तेव्हा तुमची मिसेस काहीतरी गाणं तर म्हणतच असेल ना? कुठले गाणं म्हणतात? कुठलं गाणं म्हणता? नाही, मला तसं काय गाणं कुठलं म्हणत नाही ती. असं नाही सर, काहीतरी तर म्हणत असतील, गुणगुणत असतील काहीतरी तर असेल. तुम्हाला काय वाटतं कुठलं म्हणत असतील? मला माहितीये. कुठलं? दिसले ग बाई दिसले, दिसले ग बाई दिसले, मला बघून गालात हसले ग बाई दिसले. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला बघून कुठलं गाणं म्हणता? ह्याच्याकडे बघून फसले ग बाई फसले, फसले ग बाई फसले, या बोगस मालाला जन्माची मी फसले. गाण्याच्या भेंड्या कुठे खेळताय? तुम्हाला बोगस म्हणलं ते बघा आधी. काय तू बोलत म्हणते मला? थांबा, सर तुम्ही बसा जरा. सर तुम्ही Thank you, बसा, नाही तर तुम्हाला स्किट मध्ये घेतील ते. काय म्हणतीस तू? नवऱ्याला बोगस म्हणतीस का? नाही. तुला माझं टॅलेंट माहिती नाही. मला ना मोठा पुरस्कार मिळू दे, मग तुला कळेल. एक मिनिट, तुम्हाला का मिळेल पुरस्कार? त्याच्यासाठी तुम्ही काही केलंय का? त्या सरांनी वेगवेगळे प्रयोग केले शाळेसाठी, शिक्षणासाठी. तुम्ही काय केलंय का? हा म्हणजे केलंय ना मी. ते कोड आहेत ना, कोड, त्यांनी कसे कोड बनवले. हा, त्यांनी काय केलं, प्रत्येक धड्याच्या बाजूला एक QR कोड लावलाय. तो जर पोरांनी मोबाईलवरती स्कॅन केला तर लगेच त्यातला धडा तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल दिसतो, एखादा व्हिडिओ दिसतो, किंवा एखादं गाणं लागेल, कविता असेल तर त्याचा व्हिडिओ दिसतो. वा वा वा, शोध सरांचा, आणि त्यासाठी हा पुरस्कार आहे. तुम्ही काय केलंय? अहो माझा शोध तर यांच्या 1 पाऊल पुढेच आहे. अरे देवा, काय केलं तुम्ही? मग अहो तुम्हाला सांगतोय बघा, प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडं. त्यांनी काय होईल पण ते आधी सांगा. 100% रिझल्ट लागेल शाळेचा. कस काय? सगळी पोरं हुशार. काय होणार? आता माझ्याकडे जी प्रश्नपत्रिका आहे हा. ना, हे बघा, हा. इथं कुठला पण कठीण प्रश्न असू दे, कुठला पण, हा,
हा बारकोड आहे ना, हा हा काय करायचा, फोनने असा स्कॅन करायचा हा परीक्षेच्या वेळी, हा. हा, आणि मग लगेच तिथं उत्तर येणार. बघायचं या, 100% result. पोरं पास. तुम्हाला काय अक्कल प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नांच्या समोर बारकोड लावलं उत्तर देणार मोबाईलमध्ये. अरे कॉप्या करायला शिकवतो तुम्ही. हे असंच आहे लहानपणापासून माणूस काय साधाय काय असंच बरं मोठं काय? झाला आहे. तुम्हाला सांगते शाळेमध्ये असताना यांचा एक मित्र होता अरविंद जगताप नावाचा. अच्छा 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 अच्छा. तो पुढे बसायचा, किंवा माणूस मागे बसायचा. जर असेल इथं मुंबईत तर पुढे बसायचं, नसेल तर ते गाव फिरत. लहानपणीची गोष्ट तेव्हा होती आपली. हा. तर ते पुढच्या बाकावर आणि हे मागच्या बाकावर, हा. आणि मग तो माणूस जे लिहायचा सेम हा लिहायचा. अच्छा. त्या माणसाने जशी हेअरस्टाईल केली तशी हा करायचा. त्या माणसाने जसा शर्ट घातला तसा हा घालायचा. त्या माणसाने मला पटवलं, त्या माणसाला मी असं पटवलं, हे काही ह्या माणसासाठी बरं नव्हं. तेव्हा तुम्ही तुमचा पेपर दाखवू नका. ह्या माणसाला स्वतःच्या पायावर जरा उभं राहू द्या. खरंय खरंय. त्यांना पटलं, आणि आज तुम्ही बघताय हा माणूस कसा शिक्षक घडलाय ते. हो हो, कसा घडलाय काय माहिती. आता 2 तासात घडवलंय त्याचा पिशी फुटून आणली आमचा. कमाल कमाल नाही कमाल. नाही, पण शाळा चालवता येते का पण यांना? हा, येते म्हणजे 100% हजेरी. हा. अरे वा. 5च विद्यार्थी असतात शाळेत, 5. मग 100% कशी काय? हा, मग सांगतो ना, ते 5 विद्यार्थी न आलेल्या 20 पोरांची हजेरी एकटी देतात. एवढा अंडरस्टँडिंग विद्यार्थ्यांमध्ये. प्रेम प्रेम प्रेम. बसा, आणखीन काय केलंय का? हा, केलंय ना. अहो, सकस आहार पोरांना कसा मिळेल याचे प्रयत्न करतो. खरंय. वा वा वा. छान मग- छान. इतरांच्या शाळेमध्ये कसा असतो सर इतरांच्या कसा? शाळेत कसं असतं, ते खिचडी देतात दुपारच्या वेळेला. खरंय. आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडं पुरी भाजी असती, जिलेबी असती, बापरे. वरण भात असतो, मठ्ठा असतो. कस काय एवढं सगळं द्यायला जमतं? काय शाळेचं ग्राउंड हा माणूस लग्नासाठी भाड्यावर देतो. तिथं मग पोरांना घेऊन जाते. पण परवा नोटीस आली बरं का याला. ग्राउंड भाड्याने दिलं म्हणून? नाही, वरातीत नाचत होता. त्या पोरीचं लग्न मोडलं ह्याच्यामुळं. का? ह्यो नाचत होता ना घोड्यापुढं, तो घोडा एवढा बिथरला, नवऱ्या मुलाला घेऊन पळालाय. काल जीपीएस केलं सर, काल ट्रॅक झालाय, तो नेपाळमध्ये सापडला. नेपाळला गेला म्हणजे. लाज वाटते का? पण अजून काही शोध लावलाय का वेगळा? शोध म्हणजे अहो, मी कदरच नाही माझ्या शोधाची. गणित किती पण कठीण असू दे, एकदम सोप्या पद्धतीने लाईव्ह शिकवतो मी. असं पळ्यावर नाही. नाही. कसं लाईव्ह कसं? लाईव्ह म्हणजे काय करतो, आता माग मी काय केलं, यांना सांगितलं 10 अंडी घेऊन या. यांच्याकडे 2 अंडी दिली, 8 अंडी मी ठेवली. हा. मग पोरांना विचारलं, आता तुमच्याकडे किती अंडी शिल्लक राहिली पोरांनो? 2. या बघा गणित. नंतर दुसऱ्या दिवशी 10 कांदे आणायला सांगितले. 9 कांदे मी ठेवले, 1 कांदा ह्यांना दिला. मग त्यांना विचारलं किती कांदे शिल्लक राहिले? बघा गणित असे. वा वा. हा, आता तर आम्ही की नाही तेलाच्या पिशव्या पण आणल्यात सर. का? का? त्यांचा बुर्जीपावचा गाडा आहे ना, आता एवढंच बाकी राहिले. मारायच्या आधी. हा? तुझ्या वडिलांनी ते बुर्जीचे पैसे शिल्लक ठेवले ते उधारी, ते आण झाली. काय बोलताय तुम्ही? फी शाळेची फी आण आधी. शाळेची कशाची फी? ती सहलीची. हा. कसली सहल? सहल. आमच्या शाळेत एक मात्र खासियत आहे सर, दर महिन्याला सहल निघते आमच्या शाळेत. अरे वा, वा. शैक्षणिक सहल. दर महिन्याला? दर महिन्याला. मागच्या वेळेला कुठे गेली होती सहल? आम्ही नातेपुतेला गेलो होतो. कुठे कुठे? नातेपुते. नात्यापुत्याला? तिथं काय बघण्यासारखं? हिची बहीण. हिच्या बहिणीचं लग्न होतं. काय माणूस. मग तिथनं आम्ही बार्शीला गेलतो. अच्छा, सगळी बार्शीला. अख्खी बस घेऊन बार्शीला गेलो. पोरांची बस घेऊन बार्शीला? हा. तिथं काय होतं? तिथं माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बारशी होती. आणि ते आटपून मग मात्र आम्ही बस अख्खी घेऊन शाळेची फलटणला गेलो आणि मग शाळेत आलो. फलटणला काय? माझं माहेर आहे ना. अरे पण ह्या सहलीत पोरांनी काय बघितलं? काय बघितलं म्हणजे खिडक्या उघड्या होत्या, बघितलं की त्यांनी काहीतरी बघितलं असं. काय रे, ते पण आम्ही सांगायचं का हे बघा ते बघा, खिडक्या उघड्या नव्हत्या का? हा. मग ही बरी आहे तुमची घरगुती शाळा? हा, एक आहे आमची शाळा अशी घरगुती, म्हणजे घरात शिकल्यासारखं वाटतं पोरांना, वातावरणच तसं तयार केलं. म्हणून मी म्हणतो मला आदर्श शिंदे पुरस्कार मिळाला पाहिजे. आदर्श शिक्षक. हा, तेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला पाहिजे. हे तर काहीच नाही. हा. मी वायफाय पण दिलाय फ्री. हो.
सरांनी आम्हाला वायफाय फ्री दिला, सगळा खर्च सर करतात. क्या नाही बात. नाही नाही सगळं नाही, मी फक्त हे बघा ह्या डिव्हाइसचा शोध लावलाय बस, बाकी काय अरे वा वा, हे मात्र मला पटलं की तुम्ही इतकं चांगलं केलं की या ओ गुरुजी गुरुजी कुठे एक मिनिट काय चाललंय, काय केलं तू? इकडे या. लपते का बाहेर या गुरुजी. काय झालं पासवर्ड आपला आणि माझ्या वायफायचा 50,000 रुपये bill आले मला, 50,000. यांचा काय संबंध हो? काय बोलताय ते? यांचं काय माहित, चल 50,000 द्या मागून. थांबा एक मिनिट आता पिटीचा पिरियड सुरू होणार आहे. सावधान, आगे चल. पळत आहे. तर ही अशी शाळा चालू आहे, पण मुलांनो तुम्ही घाबरायची गरज नाही, शाळा कंटिन्यू राहणार आहे. मी तुमच्यासाठी खास वर्ग घेणार आहे, खास तुमचा क्लास आता चालणार आहे. कशाचा क्लास आहे? आता कथकचा क्लास आहे. सूर्यनगरी कथक जा class तुम्ही ला. जा. असे शिक्षक नसावेत आणि हे नसतात, हे बोगसच शिक्षक होते, त्यामुळे यांना काही तुम्ही सिरियसली घेऊ नका. हे गंमत करणारे शिक्षक होते, पण हे आमचे शिक्षक आणि ही शाळा दिसले सर तुम्हाला कशी वाटली? नाही, खूप भन्नाट शाळा आहे आणि अशी शाळा एन्जॉय करण्यासाठी खूप चांगली आहे. एन्जॉय करा, बाकी ही शाळा मग serious त्यांनी घेऊ पण गोड शब्दात हेच सांगितलं की इकडे पोरांना पाठवू नका, ते एन्जॉय बिंजॉय पुरतं ठीक आहे. फक्त एन्जॉयच करा, असं पद्धतीची शाळा. लगेचच गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत. साधारणपणे सर जेवढे एपिसोड झाले कपल्सचे, आम्ही नेहमी असंच म्हणतो की बायको समोर गप्पच बसतात नवरे लग्न झाल्यानंतर, वाद नको वगैरे, पण तुमचं प्रोफेशन असं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो का हो? मला विचारतात का हिला तुम्हालाच विचारतोय, वाद फायदा विवादाला फायदा फायदा होतो? हा फार खूपच होतो. काय असतं, लग्न झाल्यानंतर सुरुवातीला नवीन नवलाईचे दिवस असतात. हो. स्वप्नील अगदी मान जोरात डोलवतो. होय होय सर, मी सहमत आहे तुमच्या मताशी. आणि मग ते नवलाईचे दिवस संपले की मग, आणि मला अभिमान आहे माझ्या पत्नीचा, कारण जॉईंट फॅमिलीतून आम्ही आलो आहोत. जॉईंट फॅमिली, जळगावला फॅमिली, मी 93 नंतर मुंबई, बाहेर महाराष्ट्रात फिरत असताना शी हेडेड द अवर जॉईंट फॅमिली. पण वहिनी हे घरात पण असं चालतं का होते? इतके पटकन पकडतात, म्हणजे त्यांचा स्वभावच आहे किंवा प्रोफेशन आहे. हो, घरामध्ये अगदी मिसळून राहतात सर्वांशी, म्हणजे जे बाहेर वेगळे आहेत आणि घरात एकदम वेगळे आहेत. पण बाहेर काही वेगळा नाही, मी बाहेर आहे तसंच आहे. बाहेर कठोर आहेत ते, घरामध्ये इतके नाही आहेत. कधी कधी करतात, माझ्यावर चालतं भरपूर त्यांची दादागिरी. बापरे, दादागिरी असा शब्द वापर. दादागिरी असा शब्द वापरलाय. पोलीस अधिकारी समोर आहे ना. मिलॉड हे रेकॉर्डवर येऊ द्या. मला हेच विचारायचंय, लग्नाला किती वर्ष झाली सर? 1980 साली लग्न झालं आमचं. ओ, आणि कसं, म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज वा, 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 वा. म्हणजे ह्यांच्या आत्या आमच्या घरा शेजारीच राहत होत्या, हां. जिथे माझ्या माहेरी. इंदोर धारजोळ, म्हणजे शेजारी म्हणजे त्यांना वाटेल जळगाव. नाही जळगाव नाही. मी मध्य प्रदेशमध्ये होते तेव्हा. ओके. हा, इंदोर जवळ. ते मग तेव्हापासून ओळख होती म्हणजे त्या आत्यांच्या तर्फे आमचं स्थळ एकमेकांना पाठवलं गेलेलं. वा 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 वा. पण त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली त्यांच्यातली? मला त्यावेळेला पहिल्यांदा मी जेव्हा ह्यांना बघितलं, मला ह्यांचा आवाज खूप आवडला. आवाजातली जरब आणि बोलण्याची पद्धत. क्या बात आहे. वा 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 वा. तर मंडळी, आता या मंचावरती एक वेगळी गोष्ट घडणार आहे. खरं तर आज आपल्याकडे उज्ज्वल निकम साहेब आलेले आहेत. अनेकांकडून तुम्ही गोष्टी वधवून घेतलेल्या आहेत, पण तुम्ही रोज जरी कोर्टात कामासाठी जात असलात तरी आज तुम्हाला कटघऱ्यात उभं राहावं लागणार आहे. कारण इथे आता घडणार आहे बाप की अदालत, आणि त्यामध्ये तुम्हाला उभं राहायचंय आणि तुमच्यावरती कुणीतरी आरोप करणार आहे, कळेल तुम्हाला. सुरुवात करूयात या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे बाप की अदालत. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कुणीतरी म्हटलेलंच आहे की शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, म्हणजे आम्ही येडे? असं कुठं आम्हाला रोज चढावी लागते ती पायरी. बरोबर आहे. हे वाक्य ज्याने लिहिलं तो भेटला पाहिजे. खाप कॅरेक्टर, हा कॅरेक्टर तो भेटला पाहिजे, त्याला खाप कोण देतो? मी आज इथे आमच्या जजना बोलवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. संक्रांती निमित्त हलव्याचे दागिने बनवा स्पर्धेचे जज भिकाजी सावकार यांना.
स्वप्नीलचा एक इंग्रजी चित्रपट 4 घरं आहेत 4 अक्षरं. इंग्रजी चित्रपट स्वप्नीलचा 4 चेकमेट. चेकमेट. फ्रेंड्स 4 अक्षर. फ्रेंड्स. फ्रेंड्स 3 होतात ना. फ्रेंड्स. ठीक आहे मी बसवल 3 मध्येच. 3 मध्ये बसवाल. हा आणि उरलेल्या एका घराचं काय करणार? भाड्यान देईल मी तुला. काय करायचंय? एक तर आले पंच फोडला माझा. मला काय माहित तुझ्या चेकमेट. अरे तुम्ही फोडत नाही मग मला फोडावे लागतात ना पण. आणि हॅलो, हा तो हिंदी सिनेमा नाहीये, मग मराठी सिनेमा आहे. फ्रेंड्स. मला एक गोष्ट कळत नाही सर, हे मराठी पिक्चर करतात आणि हिंदी इंग्रजी नाव का ठेवतात? हा फ्रेंड्स, चेकमेट, प्यारवाली लव्ह स्टोरी, तू हिरे मी तो का काय गरज आहे? हा आता त्यांनी दुबईचा पिक्चर केला एक. कुठला? लाल इश्क वै 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 वै. लाल इश्क वै 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 वै. नाही तो दुबईचा नाहीये, तो मराठी सिनेमा आहे. हा पण एक मिनिट सर, ते तुमचा नाकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? झाला ना? झाला. नाही ती बघा त्यांच्या नाकातनं रक्त येत होतं, पूर्ण इश्क लाल झालंय. नाही तो इलाज करून घ्या प्रॉब्लेम होता नंतर. मी काय इथे फक्त कॉमेडीच करणार की जज म्हणून बसणार आहात? हे बघ, पैसे तर कॉमेडी करण्याचेच भेटतात. माझं फिक्स आहे. तुला वाटेल तर तू सिरियस कर. मला पण पैसे मिळतात. जा. बापरे, एक मिनिट. हे काय अभिरूप न्यायालय, शाबाज, हे मस्त केला हा तुम्ही. चल मी इथं बसू. जागा हा, इथं बसा. चला. इथं बसा. ओके. तुम्ही कोण आहे? अभिरूप. काय अभिरूप. याच्या पुढे काही शब्द बोलायचे नाही हा? एकदम शांत. ओके. तिचं नाव आणि अभिरूप आहे. हे काय कॉस्ट्युम घातलंय? लग्नाच्या আহিरातून डायरेक्ट उठून आले का तुम्ही इकडे? बसा. चला शाबास. आणि ते बाजूला ठेवा जरा. आता कोर्टाकडे लक्ष द्या. हा चला बोलो. कोण केस आहे का काय त्याची? तर मी आता कोर्टात बोलवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फार मोठे वकील उज्ज्वल निकम सर यांचं. आदरणीय माननीय सर उज्ज्वल निकम सर हाजीर हो. अरे नमस्कार सर. या. न्यायाधीशांना अगोदर नमस्कार. वा. सर नमस्कार. सर मी तुम्हाला या घरट्यात येण्याची विनंती करतो. काही बोलते का पायतड? काय? साक्षीदार. पक्षी. साक्षीदार. हा पक्षी मांडतात ते घरट, ते पक्ष मांडतात. न्यायाधीश महाराज बसू ना. सर आमचं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या या कडघरात आलेले आहात. सर तुम्हाला एक वकील देण्यात येईल. बर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वकील सुनील कपूर यांचं. वा. गाणं कुठलं, डान्स कुठला, हा काय करताय? अबे माझा तो एकच डान्स बसलेला आहे. मैं क्या करेगा, मेरा प्रॉब्लम है. तुम्ही कोण सांगा सगळ्यांना. अबे पहचाना नहीं क्या, मैं वकील बोलेगा तो कानून का रखवाला. वा. अबे एक बात हमेशा याद रखने का, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं, लंबे. खरंय. और कुंभारली मेरा गाव जहाँ हापूस आंबे होते हैं, आंबे. सर मी काय म्हणतो, वकील साहेब माझी वकिली करणार आहे का डान्स करणार? मी काय म्हटलं सर, हा रोल तुम्हीच करा. हा काय फार क्वालिटीचा वकील वाटत नाही मला. साहेब तुम्ही कारवाई सुरू करा. साहेबांवरचा पहिला आरोप सांगा. हा तुमच्यावर पहिला आरोप आहे. आरोप? सर ज्यांनी आरोप केलाय त्यांनाच मी इथे बोलवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिसेस निकम यांचं. मॅम प्लीज.
तर सर यांनी तुमच्यावर पहिला आरोप केलेला आहे की तुम्ही खूप सल्ले देता पण काही गोष्टी तुम्हीच पाळत नाहीत. म्हणजे कोण आहे कोण? हे घ्या म्हणजे ते एकच आहे. घ्या घ्या घ्या. अरे काय चाललंय काय इथे? अरे कोर्टात काय चाललंय? अहो अहो, घ्या अहो, घ्या. अहो, कोर्ट आहे हे. अहो, घ्या 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 सर. अरे सर, वा वा वा. अरे तुम्ही हे घ्या अरे वा वा वा. बिंदास घ्या सर. काय कशासाठी तुम्ही हे गोड वाटताय आम्हाला? मला मुलगा झाला. 5वा मला कळत नाही याला शूटिंग मधून वेळ कसा मिळतो? अरे तसं नाही, अरे स्क्रिप्ट मध्ये तसं आहे. स्क्रिप्ट मध्ये 5वा मुलगा झाला. ह्याच्याकडे स्क्रिप्ट आईला हा रोल मला द्यायचा ना काय मग. मला वाटतं हे बघा कोर्ट आहे, तुम्ही ट्रेन मध्ये घुसल्यासारखं घुसलाय. आम्हाला ओके थांबा हा थांबा. तुमच्या पत्नीने तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही खूप गोड खाता. गोड? हा म्हणजे तुमच्या पत्नीला तुम्ही सांगताय की जास्त गोड खाऊ नको, जास्त गोड खाऊ नको किंवा गोड खाऊच नकोस, पण तुम्ही जेवणानंतर न चुकता गोड खाता. मला आरोप हा अमान्य आहे. न्यायाधीश महाराज, नवऱ्याला आपली बायको सुंदर असावी असं वाटतं की नाही? वाटतं की नाही न्यायाधीश महाराज? बिलकुल बिलकुल. वाटतं ना. मग माझं काय चुकलं? मी जर सांगितलं की तू गोड खाऊ नको तर ती उलट मला म्हणते तुम्हीच गोड खाऊ नका. ते काय करतात, आम्ही कुठेही बाहेर गेलो जेवायला किंवा घरात असू दे किंवा रिसेप्शनला असू दे, त्यांचं सगळं लक्ष माझ्या ताटाकडे कायम असतं. स्वतःच सोडून देतात, स्वतःच भरपूर भरपेट अगदी गोड खातात आणि मी खायला लागली, ज्योती जास्त गुलाबजाम घेऊ नका, तुला डायबिटीज पण यात माझं काही चुकलं आहे का? नाही पण नाही, तुझा उद्देश साफ वयाप्रमाणे आहे. तब्येत जर स्थूल झाली तर काय बरं दिसेल काय? नाही पण आता त्यांनी हे पण गोष्ट खाऊ मी नये ना. बोलायला नको होती पण आपल्या हवा युद्यामध्ये यांना हवा लागली आणि आमच्यावरतीच आरोप. आम्ही मला- आपल्या तब्येतीची काळजी घेतो याचं श्रेय मानण्याची ऐवजी आम्हाला दुष्ण. नाही मग तुम्ही पण खाऊ नका, मला तुम्ही नाही म्हणतात, तुम्ही खाता. ये मी बरोबर आहे. मी का खातो ते माझं खाणं बघून तुला टेम्पटेशन होतं की नाही हे तपासत असतो. हे कसं बरं तू विसरते? घ्या, घ्या, घ्या. तर मंडळी सुरू आहे बाप की अदालत. आता बघायचंय कोर्टामध्ये पुढे आणखीन काय काय आरोप होणार, पाहुयात उद्याच्या भागात. येणार मी आता विश्वास सरांकडे. सर तुम्ही पहिल्यांदा येता या मंचावरती, कसं वाटतंय? लय भारी. बघता सर आपण हा कार्यक्रम? नेहमी घरात तर बघतच असतो पण फावल्या वेळेत अनेक ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या क्लिप्स पाहत असतो. धम्माल मजा येते. वा 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 वा. इतकं गोड कपल आहे हे, आणि महाराष्ट्राला हे कपल फोटोंमधून माहिती आहे, काही कार्यक्रमांमधून माहिती आहे, पण आज हवा येऊ द्याच्या मंचावरती काही अशा गोष्टी आम्हाला कळतील ज्या कदाचित लोकांना माहिती नसतील. सर मला हेच विचारायचं की बाहेर तुमची इमेज एवढी कडक आहे, एवढा दरारा आहे, मॅडम घरात पण असेच असतात का? नाही, घरात एकदम सॉफ्ट आहे. एकदम सॉफ्ट असतात. मिशा वरच्या खाली येतो. आपलं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज Arrange marriage. नाही नाही अरेंज एंगेजमेंट झाल्यानंतर 6 महिने होता त्यामुळे लव्ह मॅरेज झालं. एंगेजमेंट अरेंज होते. हे महत्वाचं आहे की एंगेजमेंट नंतर लव्ह मॅरेजच म्हणायला पाहिजे, कारण 6 महिने खूप झालं. हल्ली तर लव्ह म्हणजे 15 दिवसाचं लव्ह आहे. 15 दिवसात कदाचित होईल नाही होईल असं पण असतं. पण मला हेच विचारायचंय की बाहेर एवढ्या सगळ्या टेन्शनमध्ये काम करत असताना घरात वेळ किती द्यायला मिळतो? घरात जेवढा वेळ द्यायला मिळतो तो क्वालिटी वेळ देण्याचा प्रयत्न करतो. वा. आणि पत्नी बरोबरच काही हॉबीज, एरिया ऑफ इंटरेस्ट डेव्हलप केलेले आहेत मुलांच्या बरोबर, त्यामुळे एकत्र वेळ द्यायला जमतो. पण सर हे कधी डोक्यात आलं की आपल्याला या क्षेत्रात जायचंय? साधारण एक वाटतं आपल्याला, वय असतं आपलं की इकडे जायचंय, हा कल कधीपासून होता? तर तशी तुमची पर्सनॅलिटी बच्चन सारखी आहे थोडीशी. बच्चनला जरा बघितल्यानंतर युनिफॉर्ममध्ये वाटायचं. नंतर NCCची आवड लागली आणि NCC मध्ये युनिफॉर्म घालायची आवड लागली. नंतर हळूहळू तसं IAS व्हायचं होतं
पण 2 वेळेला मी परीक्षेला, 2 वेळेला IPS झालो. म्हणजे माझ्या नशिबात लिहिलं होतं. आता 23 वर्ष झालं पोलीस दलात आहे आणि मागं वळून पाहताना कुठला पश्चाताप होत नाही, त्यामुळे चांगला निर्णय होता. वा 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 वा. तुम्ही बच्चन साहेबांचा उल्लेख केला, पण मला असं वाटतं की सध्या एंट्रीला पण मी म्हणालो सिंगम वगैरे नावं खरं तर यांना बघून सुचलेली असणार, रोहित शेट्टींना वगैरे. आणि मग ते जे हिरो आले आत्ताचे किंवा ऍक्शन हिरो वगैरे, वहिनी तुम्ही हे पिक्चर बघतच असाल सिंगम वगैरे सगळे, पण तेव्हा बघताना तुम्हाला असं वाटतं तुमच्यापेक्षा इकडे भारी आहेत असं तुम्हाला वाटतच असेल ना घरात बसल्यानंतर. तर मुलांना तर वाटतच. आज मुलं सुद्धा आलेली आहेत, त्यांना वाटतं आमचे बाबा भारी येतो त्याच्यापेक्षा. किती अभिमान वाटतो तुम्हाला? अभिमान तर खूप वाटतो, कारण त्यांची कामाच्या पद्धत, परत सगळं काम आणि कुटुंब याचा बॅलन्स, फिटनेस, जे सगळ्या त्यांच्या हॉबीज असतील सगळ्या गोष्टीचा ते व्यवस्थित बॅलन्स करतात. त्याच्यामुळं सगळ्या अभिमान तर खूप आहे. पण तक्रार काय आता तुमची हे मला विचारायचं. तक्रार म्हणजे कायम मोबाईल कायम गुंतलेले असतात. मुलं काही बोलले तरी हां 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 अच्छा असं आहे. हे खरंय सर मॅम म्हणतात. 2 साक्षीदार बसलेत ना तिथं. असं काही नाही, असं काही नाही. त्यांना विचारा. जान्हवी आणि रणवीर साठी जोरदार टाळ्या. रणवीर, तुझं काय म्हणणं याच्यावरती? खरं तर मला तरी वाटतं की खूप मोबाईलवर असतात. वाटतंय ना? एक साक्षीदार तिकडे गेला, आता दुसरा साक्षीदाराला काय वाटतंय? त्यांना आमच्या जनरेशनशीच प्रॉब्लेम आहे, पण स्वतः जनरेशनला नावं ठेवताना फोन मध्येच बघत असतात. गंभीर आरोप, गंभीर आरोप. जनरेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय? म्हणजे काही झालं तर कम्पेअर करणार की आम्हाला असं काही मिळालंच नाही, तुम्हाला केवढं काय काय मिळतंय, हे मोबाईलमुळे केवढं सोपं झालंय, कधी लायब्ररीत जावा असं करा. नाही कसं आहे ना, तुम्हाला मोबाईल मिळेल ते फक्त काय मिळालं या जनरेशनला एवढं मला बघितलं पाहिजे. फक्त तुम्हाला मिळालं ते चांगलं आहे का एवढं ते चेक करतात फक्त. काय सांगाल बाबांविषयी तुम्ही? ते आहेत एकदम असे बाहेर जेवढे असे एकदम सगळ्यांना एकदम सिरियस वाटतात, पण घरी येऊन तेवढेच खराब जोक्स क्रॅक करणार. माझे चांगले असतात जोक्स. जान्हवी ते डॅडी जोक्स म्हणत असते. डॅडी जोक्स. पण एकदम असं हॅपी एन्व्हायरमेंट असतो घरी असल्यावर. वा 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 वा. रणवीर, तू काय सांगशील बाबांबद्दल? ते तर म्हणाले ममाज बॉय, असं का म्हणाले? नाही, सगळ्यांना वाटतं की मी मम्माच बॉय, पण मग बॅलन्स आहे मला. मला काय कोणाशी भांडत नाही, काय सगळं नॉर्मल असतं घरी, नॉर्मल, काय प्रॉब्लेम नाही. पण बाबा तर आता या पोलीस खात्यात आहेत, सगळ्यांसाठी ते म्हणजे हिरो आहेत. तुला कुठल्या क्षेत्रात जायचंय का? तू ठरवलं इकडे जाणार मी? नाही, मला नाही बनायचं पोलीस. नाही का रे बाळा? सारखं इकडे तिकडे बदल्या असतात, इकडून तिकडे जायला लागतं, मग त्याच्यानंतर मित्र सोडायला लागतात, स्कूल सोडायला लागतात, तर मग मला तरी नाही बनायचं आता. बघा, त्यांनी तर असं ठरवलं. काय सांगाल याच्याविषयी तुम्ही? तर त्याला गेल्या 8 वर्षामध्ये 7 स्कूल झालेले आहेत, बदललेले आहेत. दरवेळेला मित्र त्याचे बदलतात, पण त्याचा स्मार्टनेस वाढलेला आहे. असं कसं? म्हणजे ठीक आहे, तुला मित्र बदलायला लागले, आता परमनंट मित्र कुठले नाही आहेत, पण अडॅप्टेबिलिटी म्हणजे अलीकडे पॅरेंट इंड्युस्ड वेस्टफुलनेस म्हणतात, पण मुलं पदराखाली राहतात, तसं तो पदराखाली नाही, तो स्वतः इंडिपेंडंट झाले. दोन्ही मुलं माझी इंडिपेंडंट झाली, स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. ही चांगली गोष्ट आहे. नाही, पण बदल्यांवरून एक छोटा किस्सा सांगतो. मला पण त्यातच माझं आयुष्य गेलं. किल्ला नावाचा एक चित्रपट पण आला होता त्याच्यावरती, की काय मुलांची मानसिकता होते की दर साधारण प्रामाणिक माणसांचं असंच असतं, त्यांना फार वर्षभराच्या वर गुण एका ठिकाणी टिकू देत नाही. माझे वडील पण शिक्षण क्षेत्रात अधिकारी होते, त्यांचं असंच होतं. न खाऊंगा ना खाणे दुंगा प्रकार होता. मग ते म्हणे नका तुम्ही इथे थांबू, तुम्ही प्लीज इथून जा. तुम्ही जसं म्हणाल त्यांच्याही 10-12 बदल्या झाल्या अनेक ठिकाणी. आम्हाला खूप चिडचिड व्हायची, माझी प्रचंड चिडचिड व्हायची. तू जे बोलतोय तेच मी बोलायचो, की सगळं बदल, भाषा बदल, सगळं व्हायचं. त्यानंतर मला आज असं वाटतं की ते झालं म्हणून मला हे मिळालं, कारण एवढी माणसं मी बघितली, एवढ्या भाषा मी बघितल्या आणि एवढा मी कम्युनिकेट करू शकलो. इतकं जग मी पाहिलं कदाचित ते त्यामुळे, नाही तर मी कदाचित
चौकोनातच राहिलो असतो एखाद्या. बरोबर. तर मला त्यातून ते मिळालं, त्यामुळे तुला सुद्धा ते खूप मिळत असणार. त्याचा तुला फायदा होईल. वर्सटाईल दी निलेश साबळे होण्याचं कारण बदल्यामध्ये पप्पा होते. त्यामुळे तुला त्याचा खूप फायदा होईल मित्रा पुढे जाऊन. बघ माझा शब्द आहे, तुला आठवेल. सरांबद्दल अजून एक कंप्लेंट आहे पण आमच्याकडे. सर सांगा. सर तुम्ही खूप जास्त हेल्दी जेवता अशी कंप्लेंट. ते ना खाऊंगा ना खाणे दूंगा ह्याचा तुम्ही अतिरेक केलाय. तुम्ही जंक फूडच्या बाबतीत पण लागू केलंय म्हणे की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, ह्यांना पण तुम्ही जंक फूड खायला देत नाही असं ऐकलंय. होय का? रणवीर काय म्हणणं? दर एक मुलाच्या आयुष्यात चिप्स असतं, ते आमच्या नशिबातच नाही नशीब वगैरे आलाय तो, नशिबात आणि प्रत्येक मुलाच्या असतं असं त्यांनी विचाराने मुद्दाच मांडला. हा रणवीर बोल तू बोल. शेवटचा चिप्स कधी खाल्ला होता? काय आता आठवत नाही, 2-3 वर्ष झाले असं वाटलं. शेवटचा चिप्स खाऊन त्याला 3 वर्ष झाली. ब्रेकिंग न्यूज आहे. तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? का तुला अलाउड आहे? अलाउड असं नाही. मी आता 2 वर्षाच्या बोर्डिंग मध्ये होती तेव्हा सगळं करून घेतलं, काय खायचं ते खाऊन घेतलं. घरी आल्यावर काही मिळत नाही, काही कपाटात काही सापडतच नाही. म्हणजे काकडी गाजर एवढंच. बापरे वहिनी, काय म्हणतात मुलं? तुमचं काय म्हणणं याच्यावरती? नसतं घरात जंक फूड तर अजिबात नसतं. आणि ह्या कोरोनाच्या याच्यात आम्ही आईस्क्रीम मुलांना खाऊ दिलं नाही, त्यामुळे एवढे नाराज आहेत माझ्यावर. ते 10 महिने आईस्क्रीम आणून दिलेलं नाही. म्हटलं सर्दी खोकला झाला नाही पाहिजे. खरंय. 10-11 महिने तर आम्ही खूप स्ट्रिक्टली 3 गोष्टी फॉलो केल्या. एक चांगली झोप, चांगली विश्रांती, चांगला आहार आणि चांगला व्यायाम. त्यामुळं जंक फूडला थोडासा, कारण थ्रोट इन्फेक्शनपासून सर जास्त सांगतील की थ्रोट इन्फेक्शनपासून याची सुरुवात व्हायची, मग सर्दी खोकला ताप थंडी. आणि मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो, मी असे स्पॉन्सर शोधले आणि 3,300 माझे कॉन्स्टेबल होते नाशिकला, पोलीस आयुक्त मी होतो त्यावेळेला. त्या सगळ्यांना स्मार्ट वॉचेस घेऊन दिले. वाव. त्याच्यामध्ये ब्लड ऑक्सिजन लेवल दिसायची, त्याच्यामध्ये टेम्परेचर दिसतं, त्याच्यात सिस्टॉलिक डायस्टॉलिक दोन्ही प्रकारचं ब्लड प्रेशर दिसायचं. आणि माझ्याकडे पूर्ण कंट्रोल रूमला स्क्रीन होती. आणि त्यात 5,000 पावलं जर चालला नाही तरी ते बीप वाचायचं रोजची. रोज, कारण आपण एक्सरसाइज करेल चालेल त्यावेळेलाच आपल्या फुफ्फुसाची कपॅसिटी वाढते. आपल्याला असं वाटतं की हे खाल्लं ते खाल्लं चालून जाईल. आपण वडापाववाली माणसं, ब्रेक झाला कधी वडापाव होतो याच्याकडे आपलं लक्ष असतं. करतं आपल्याला सलग 2-4 दिवस गाजर आणि काकडी खाल्ली तर त्रास होईल. अरे पोट बिघडलं काय झालं? अरे 4 दिवस झाले काकडी गाजर खातोय, चालत नाही सिस्टीमला. इतकी सिस्टीम बिघडले आपली. तर मंडळी, खूप छान वाटतंय की इतके दिग्गज पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. अर्थात मुक्काम होणार आहे याच दिग्गजांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.